तर आज आहे डे 2 ऑफ आवर ट्रिप। तर आज आम्ही जाणार आहे तिथेच महाकालाच, तिथं दर्शन वगैरे करायचं आहे परत एकदा, म्हणजे बाहेर कॉरिडोरला वगैरे फिरायचं आहे। तर काल ना जास्त काही फिरलो नाही, तर आज फिरणार आहे आणि पुढे ना ओंकारेश्वरला पण जायचं आहे। तर ब्लॉगच्या शेवटपर्यंत नक्कीच कनेक्ट राहा। आणि चिनू बघा, चिनू पण मस्त इथं रेडी झालं आहे, आम्ही पण रेडी झालो आणि अक्का पण आहे इथे तर आता नाश्ता वगैरे करल आणि मग जाईल पुढे। तर स्टे ट्यून। तर इकडे ना आज आमचं रूमचं लास्ट दिवस होतं, म्हणजे एक दिवस झालं होतं पूर्ण आणि सकाळी 8 वाजता ना ह्याचं चेकआउट होतं। तर रूमचं चेकआउट केलो आणि इथे ना परत एक दिवस थांबलो नाही, कारण ना इथे ओंकारेश्वर म्हणजे इथे उज्जैनला सगळंच आमचं फिरून झालं होतं आणि मग फक्त ना कॉरिडॉर फिरायचं राहिलं होतं महाकालच्या मंदिराचं। तर तेच आम्ही सकाळी सकाळी इकडे मस्त आंघोळ वगैरे केलो आणि सकाळीच ना 4 वाजता उठून हे मस्त आंघोळ वगैरे करून ना जे जेंट्स होते म्हणजे 3 जण, ते ना परत एकदा म्हणजे त्यांना भस्म आरतीला जायचं होतं, पण ते आरती त्यांना काही भेटलं नाही, मग लेट पोहोचले होते तिकडे म्हणून। आणि मग छानपैकी त्यांनी दर्शन वगैरे केलं आणि मग नंतर ना मग रूमवर आले। तोपर्यंत आम्ही ते त्यांच्यासोबतच म्हणजे ते जाताना ना आम्ही उठलो होतो, मग मस्त आंघोळ वगैरे केलं आणि लेकरं उठायचं वाट बघत बसलो होतो आणि मग ते उठल्यावर त्यांना खाऊ वगैरे घातला आणि मग त्याच्यानंतर आम्ही पण मस्त असं रेडी झालो। तोपर्यंत हे पण आले होते रूमवर आणि मग सगळेजण मिळून ना आम्ही आलो इकडे नाश्ता करण्यासाठी बाहेर आणि मग ह्यांनीच मस्त तिथे गंधबिंद लावून आले होते। मग त्याच्यानंतर आम्ही सगळे बॅग वगैरे घेतलं आणि मग रूमचं चेकआउट करून ना निघालो। आणि बॅग म्हणजे बॅग घेऊन कशाला फिरायचं म्हणून ना बॅग ना ते जे हॉटेल होतं खाली, मग त्यांच्याकडेच ठेवलं तिथे खाली आणि मग जे आम्हाला लागणार होतं ते थोडंसं सोबत ठेवलं, म्हणजे छोट्या सॅकमध्ये, आणि मोठे मोठे बॅग जे होते ते तिथंच ठेवलं, म्हणजे ना मंदिराचं कॉरिडॉर वगैरे फिरून झाल्यावर ना बॅग वगैरे घेऊन आपल्याला ओंकारेश्वरला निघता येईल म्हणून। तर महाकालच्या मंदिरात जाताना ना हे बाहेरचा रस्ता आहे आणि बाहेर ना मस्त असं पूर्ण इथे बॅरिगेटर वगैरे लावलेले आहेत आणि इतकं जास्त गर्दी होतं बघू शकता तुम्ही। आणि होळीची सुट्ट्या वगैरे होते तर त्याच्यामुळे ना एवढं जास्त इथे गर्दी होतं आणि तुम्ही विचारही करू शकत नाही आता सगळीकडे ना एवढं जास्त गर्दी असतं, कारण ना सुट्ट्यांमध्ये ना लोक जास्त मंदिराचे म्हणजे मंदिरं वगैरे फिरण्यासाठी जातात। सो तर हे आहे कॉरिडॉरचं बाहेरचं दृश्य। तर तुम्ही ना पुढे खूप छान सर्व मी दाखवलेलं आहे। तर कालच्या व्लॉगमध्येही थोडंफार शेअर केलं आहे मी आणि आता इथेही शेअर करत आहे। सो तुम्ही नक्कीच बघू शकता किती सुंदर दिसत आहे। आणि मग आतमध्ये कॉरिडॉरच्या आतमध्ये येण्याच्या आधीच आम्ही इकडे गंध वगैरे लावलं आणि गंध वगैरे ना खूप छान लावलं होतं, तर नक्कीच बघू शकता। आणि मग त्याच्यानंतर ना मस्त इकडे फिरत होतो। ॲटिट्यूड मध्ये चालतंय। आणि कॉरिडॉरमध्ये खूप सुंदर सुंदर असं बघण्यासारखे स्पॉट्स आहेत, व्ह्यूज आहेत, जे तुम्ही ना खूपच छान एन्जॉय कराल आणि ते बघून ना आपल्या डोळ्यांना आणि मनाला खूप प्रसन्न वाटेलच। म्हणून ना इकडे ना किती छान फोटो काढता येईल तेवढे काढलो। आता फोटो पण तुम्हाला इथे ना शेअर करत आहे, कारण मी ना यूट्यूबवर पोस्ट टाकेल नाही टाकेल माहीत नाही, तर इन्स्टावर टाकलेली आहे। आणि जर तुम्ही इन्स्टाला मला फॉलो केलं नसेल म्हणजे तुम्हाला इकडे पण बघायला भेटतील, म्हणून ना मी व्हिडिओमध्ये पण फोटो टाकलेली आहे, सो तुम्ही तेही बघू शकता। तर तिकडचे लोकेशन वगैरे असं काहीसं आहे आणि हे ना जे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये दिसत आहे ते ना डोळ्यांनी बघायला खूपच सुंदर वाटत आहे। आणि बाहेरचं व्ह्यू बघू शकता, इतकं छान सजवलेलं आहे ना की हे ना बघतच राहू वाटतं आणि तिकडून ना निघायचं आपल्याला मनच होत नाही। तर असे ना सगळे जिथे जिथे छान छान स्पॉट होते तिथे सगळे आम्ही फोटोज वगैरे काढले आणि थोडं तुम्हाला ना व्हिडिओज पण शेअर करत आहे आणि चिनूला पकडून त्याला सांभाळत मग बाकीच्या पण गोष्टी असतात। तर हे सर्व करता करता ना व्लॉगिंग करणं थोडंसं अवघडच होऊन जातं, तर त्याच्यामुळे ना जसं होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केला आहे। आणि हे आहे मेन गेट, म्हणजे जिथून आपण ना दर्शन वगैरे करण्यासाठी
फिरण्यासाठी आतमध्ये जाऊ शकतो. तर आम्ही काल रात्रीच दर्शन वगैरे केलं होतं, तर त्याच्यामुळे आज ना आम्हाला दर्शन वगैरे करायला जायचं नव्हतं, कारण आमच्याकडे ना जास्त वेळ नव्हतं. कारण आता आम्हाला इकडून ना ओंकारेश्वरला जाण्यासाठी गाडी पण पकडायचं होतं. फक्त कॉरिडॉर वगैरे फिरलं नव्हतं, म्हणून ना सकाळी नाश्ता वगैरे झाल्यानंतर पहिल्यांदा तर कॉरिडॉरमध्ये फिरण्यासाठी आलो, कारण ना इकडे रात्रीचं लाईट शो पण असतं, पण काल ते आमच्याकडून मिस झालं. आणि कारण आम्ही सगळे मंदिरं वगैरे फिरत होतो म्हणून. असो, ते आता बघू आता नेक्स्ट टाइम वगैरे आल्यावर. पण तुम्ही जर येत असाल ना इथला लाईट शो मिस करू नका, खूपच छान असतं म्हणे. तर रील्समध्ये तर खूप छान दिसत होतं. आणि मग त्याच्यानंतर पूर्ण कॉरिडॉर वगैरे फिरलो आणि छान थोडा वेळ तिथंच टाइमपास केला. आणि 11 वाजता ना आम्हाला म्हणजे उज्जैनवरून निघायचं होतं ओंकारेश्वरला. मग पटकनच फिरून ना रिटर्न आलो. तिकडून येताना चिनू झोपला होता, तर मग त्याला खांद्यावर घेऊन तसंच आलो. आणि जिथे आम्ही थांबलो होतो ना रूममध्ये, तर त्याच्या खाली बॅग वगैरे घ्यायला आलो. तिकडे थोडा वेळ थांबलो होतो, बसलो होतो, कारण हे ना गाडी वगैरे बोलायला गेले होते म्हणून. आणि मग त्यांचं गाडी वगैरे बोलून आल्यानंतर ना पटकन ना गाडीत वगैरे बसतो सगळे बॅग घेऊन. आणि गाडीत बसून ना थोडा वेळ टाइमपास केला. आणि मध्ये मध्ये ना गाडी थांबत होतं, मग तिथे नाश्ता वगैरे पण करून घेतला. आणि फायनली ना 11 वाजता 11-11:30 वाजता बसून मग 4-4:30 वाजले गाडीमधून उतरायला. आणि ह्याच्यामध्ये ना लेकरांचं खूप जास्त चुळबुळ पण चालू असतं, म्हणजे त्यांना दूध प्यायचं असतं. मध्येच खाऊ वगैरे घालायचं होतं, पण खाऊ काही घातलं नाही. थोडंसं त्याला सकाळी उरवलं होतं, मग तेच खाऊ घातलं. त्याच्यानंतर दूध वगैरे पाजलं, झोपलं. तर माझं पण थोडंसं झोप झालं होतं. आणि मग गाडीतून उतरल्या ना माझं लेकरू इतका ॲक्टिव्ह झाला की त्याला ना बॉटल घेऊनच यायचं होतं, कारण सगळेजण आम्ही बॅग वगैरे पकडलो होतो, बॉटल पण पकडलं होतं. तर त्यालाही ते पकडायचं होतं, म्हणून ना इतकं जास्त काम करत होता. आणि त्याला असं काम करताना बघून ना मला काही असं म्हणजे चांगलंच वाटत नव्हतं, पण त्याचं असं होतं की नाही मी पकडतो आणि मी पळत येतो म्हणून. तर मग त्याला करू दिलं. आणि मग रस्त्यातच ना इथे एक छोटंसं मंदिर लागलं होतं, शनी मंदिर म्हणून. तर तिकडेही गाडी थांबलं होतं. मग तिकडे छान असं दर्शन वगैरे केलं. आणि इथे ना सगळेच असे नवग्रह जे म्हणतात ना, तर त्यांचंही मूर्ती वगैरे होतं. मग त्याला पाय पडलो. आणि इकडे तेल चढवल्यावर ना आपलं जे काही काम वगैरे अडलेलं असेल किंवा जे काही दोष असेल आपलं ते जातं म्हणे. तर मग इकडे तेल वगैरे चढवलो. आणि मग नंतर इकडे आलो आम्ही ओंकारेश्वरला. आणि इकडे आल्यानंतर ना संस्थान जे गजानन महाराजचं संस्थान होतं, तर तिकडे उतरलो होतो. आणि मग तिकडे काय रेंट वगैरे नव्हतं, म्हणजे रूम घेतलं नव्हतं, तर असं हॉल टाईप होतं, तर तिथेच उतरलो होतो. आणि मग फ्रेशअप वगैरे झालो, थोडंसं आराम केला थोडं वेळ. आणि मग नंतर ना सगळेजण रेडी वगैरे होऊन मग इकडे आलो नदीकडे. आणि नर्मदा नदी होतं हे. तर इकडे आलो. इथे ना आम्हाला म्हणजे थोडंसं दर्शन वगैरे घ्यायचंच होतं मंदिराचं, पण त्याच्या आधी घाटावरची आरती वगैरे पाहायची होती. तर मग त्याच्यासाठीच ना आम्ही घाटावर आलो होतो. आणि तिकडे आल्या पण छान छान असे फोटोज काढले, आणि तेही तुमच्यासोबत मी इकडे शेअर करत आहे. आणि घाटावरची आरती तुम्ही अजूनही बघितली नसेल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एकदा तरी बघाच, कारण ना हे बघितल्यावर खूप छान आपल्याला वाटतं. आणि मनाला ना एक छानच वेगळंच प्रसन्नता देऊन जातं. आणि आम्ही ना हरिद्वारला जेव्हा होतो तिकडचं आरती बघितलं होतं, तर तिथली आरती ना मला खूपच जास्त आवडली होती. आणि जर तुम्ही तिथे जाणार असेल तर संध्याकाळची आरती नक्कीच घ्या, तर तुम्हाला खूप छान वाटेल. आणि मग इकडे ना आरती व्हायला थोडंसं वेळच होतं अजून, म्हणून ना आम्ही थोडंसं पाण्यात वगैरे फोटोज वगैरे काढले. आणि चिनू ना पहिल्यांदा पाण्याला बघून घाबरत होता, म्हणजे एवढं जास्त पाणी तो बघून नाही आहे, तर त्याच्यामुळे मग थोडंसं पाण्यात थोडा वेळ रडला. मग त्याच्यानंतर ना त्याला पाण्यातून बाहेर यायचंच नव्हतं, सारखं पाण्यातच जायचं होतं, म्हणून असं चिडचिड करत होता. पण आम्ही त्याला जाऊ देऊ नव्हतो, कारण ना थोडं मग जास्त पाण्यात गेल्यावर सर्दी वगैरे होईल, ताप वगैरे येईल, त्याच्यामुळे ना खूप जास्त लेकरांचं काळजी घ्यावं लागतं. आणि मग हे सर्व करताना तर थोडंसं वेळ होतं, म्हणून छान फोटोज काढले, थोडेसे व्हिडिओज वगैरे पण बनवले. घाटावर आलेलो आहे ओंकारेश्वर. तर इकडे आज स्टे आहे, म्हणजे आता आरती वगैरे घेईल, दर्शन वगैरे करेल. आता मस्त पाण्यामध्ये थोडंसं एन्जॉय केलं, फोटोज वगैरे काढले. आणि मग आत्ता इथे आरती वगैरे करून ना मग तिथे रूम नाही घेतलेला आहे, आश्रम जे असतं ना तर तिथे आहे. तर ते कसं आहे तुमच्यासोबत शेअर करतेच. तर चला आता आरती वगैरे बघून घेऊया, आणि उद्या कुठे कुठे जाणार आहे तेही शेअर करते. सो हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. तर असं काहीच आहे पूर्ण व्ह्यू.
तर बोटिंग करायचं होतं आम्हाला, पण आता खूप जास्त लेट झालं आहे, म्हणजे 6-6:30 वाजत आलेत, तर त्याच्यामुळे कॅन्सल केलं बोटिंग. तर आता उद्यावर गेलेलं आहे बोटिंग. तर आज होतं डे 2 ऑफ आमचं ट्रिप. तर आज ना मी महाकाळ उज्जैनवरून तर इकडे आलो ओंकारेश्वरच्या इकडे. तर चला, तर हा व्लॉग असंच बघण्यासाठी स्टे ट्यून. तर सकाळी ना तिथे महाकाल मंदिराच्या कॉरिडॉरमध्ये वगैरे फिरलो आणि मग त्याच्यानंतर ना गाडी वगैरे केलो आणि मग गाडीत बसून ना 5-6 तास लागले आम्हाला. तर 11 ते असं 5-5:30 असे वाजले इथे पोहोचण्यासाठी. मग नंतर तिथे ना जे संस्था असतं ते, तर तिथे उतरलो आणि तिथे थोडंसं फ्रेशअप वगैरे झालो आणि मग इकडे आलो. तर इकडे आता थोडा वेळ बसणार, थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि मग त्याच्यानंतर आता आरती करायचं आहे. तर चला आरती करून घेऊया. आणि आरतीसाठी आम्ही एकदम समोरच बसलो होतो आणि चिनूला ना इकडे दूध प्यायचं होतं म्हणून त्याला थोडंसं दूध पाजलं. त्याच्यानंतर तो इतकं छान ऍक्टिव्ह झाला. अमरकंठे त्रिभुवन विवरे कल्पदाता कुमारी माध्यानि तोतरे वाहति नदी वेदकंठोदकंठे श्रीकंठे कन्यारूपा ललित शिवजटा शंकर ओम जय जगन्नाथ। तर अशा प्रकारे छान घाटावरची आरती वगैरे झाली, प्रसाद वगैरे घेतला आणि मग त्याच्यानंतर तिकडून निघालो आम्ही ओंकारेश्वरच्या मंदिरात जाण्यासाठी. पण त्याच्या आधी इकडे थोडंसं गंध वगैरे घ्यायचं होतं, तेही घेतलं आणि मग त्याच्यानंतर मंदिरात जाण्यासाठी निघालो. आणि मंदिरात जाताना ना हे झुला लागतो मध्ये, तर हे झुला ना खूप छान आहे, नदीवर बांधलेला आहे आणि त्याच्या पूर्ण ना असे अँगल्स वगैरे असे लावलेले आहेत. तर इकडे ना पटपट जात होतो कारण ना मंदिर बंद होतं किंवा खूप जास्त गर्दी होतं, म्हणून आम्हाला ना फक्त मंदिरात एंट्री भेटावं तर असं चालू होतं, म्हणून पटपट ना चालत गेलो. तिथे झुल्यावर वगैरे फोटोज वगैरे काही काढलं नाही, म्हटलं उद्या येऊन काढू. त्याच्यामुळे ना पटकन इथे फक्त दर्शन घेण्यासाठी म्हणून पटापटा चाललो होतो. आणि हे मंदिरात ना इतकं जास्त मोठं लाईन आहे ना, तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. 5-6 मजली लाईन लावावं लागतं आपल्याला आणि हे लाईन ना कुठून चालू होते कुठून संपते हे आपल्याला बिलकुल कळतच नाही. आणि हे सर्व दृश्य ना तुम्हाला असं मी सांगून बिलकुल समजणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघाल ना तेव्हाच तुम्हाला हे सर्व समजेल आणि हे सर्व ना तुम्हाला अनुभव घेता येईल. सो तुम्ही ना इकडे नक्कीच एकदा जावाच. आणि खूप छान इथं म्हणजे व्ह्यू वगैरे आहे बघण्यासारखं आणि डोंगरावर ना बनल्यासारखं आहे मंदिर. त्याच्यामुळे ना खूप जास्त असं लाईनीचे एकदम असे त्रिकोणमध्ये लाईनी आहेत. आणि फायनली ना थोडं अर्धा-पाऊण तासाच्या नंतर आम्हाला ना आतमध्ये यायला भेटलं आणि खूप जास्त गर्दी होतं इकडे पण. तर ना आता मी तुम्हाला म्हणजे इकडचं जे मंदिर आहे तिथे ना आम्हाला पूर्ण आतमध्ये पर्यंत जायला म्हणजे सोडले नाही, तर मग कोणत्याही मंदिरात एवढा आतमध्ये आपल्याला सोडत नाही. पण इथे ओंकारेश्वरच्या मंदिरात एकदम आतमध्ये म्हणजे पुढून आपल्याला देवाचं दर्शन घेता येतं. आणि इकडे ना कॅमेरा वगैरे पण अलाउ होतो, त्याच्यामुळे ना मी तुमच्यासाठी म्हणून इकडे क्लिप वगैरे घेतलेला आहे. सो तुम्ही इकडे दर्शन घ्या जर तुम्ही जाऊ शकत नसेल.
तर इकडे ना देवाचं छान असं दर्शन वगैरे झालं. त्याच्यानंतर बाहेर आलो लाईनीतून आणि इकडे 1-2 मिनटं बसलो आणि मग त्याच्यानंतर निघालो आम्ही आमच्या रूमकडे जाण्यासाठी. आणि मग बाहेर जाण्याच्या रस्त्यामध्ये असे पूर्ण म्हणजे नाही का लायटिंगने पूर्ण देवांचे ना असे इमेजेस बनवलेले आहे जे की खूप सुंदर दिसत आहे. आणि ना हे इतकं लांब आहे ना संपत नाही. तर हे खूप छान आहे बघण्यासारखं. सगळ्या देवांचे ना लाईट शो इकडे केलेला आहे. तर हे खूप जास्त सुंदर दिसत होतं. आणि मग त्याच्यानंतर फायनली इकडे रूमवर आलो आणि मग आल्या ना जेवणाकडे गेलो. जेवण वगैरे केलो आणि ते गजानन महाराजचा प्रसादच होतं त्याच्यामुळे रिजनेबल प्राईसमध्येच होतं. लाईनमध्ये थांबलो होतो. त्याच्यानंतर लाईन आलं, जेवण वगैरे केलं आणि लेकरांचं पण खाऊ वगैरे घालण्यासाठी ना तिकडूनच थोडंसं घेतलं डाळ चपाती. मग त्यांना तिकडे येऊन खाऊ वगैरे घातलं आणि असं छान संपवला आजचा दिवस. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब.